तुला बोलायचंय म्हणे माझ्याशी. बसा ना, बसून बोलूया. लवकर बोल. कुठे तुमचा तो सूर्य जयद्रथ? बोलवा बोलवा ना. आज काय तो शहानिशा करूनच टाकूया. मला नाही आयुष्यात असं टेन्शन घेऊन जगणं नाही जमत. बोला, आज काय तो निकाल लावूनच टाकूया तुमचा किंवा त्याचा. बोल. म्हणजे आज काय ते खरं खोटं करून टाकूया. हां बोला बोला. वेळ लागेल थोडासा. किती? अजून किती वेळ लागेल विक्रांत? माझ्याकडे वेळ नाहीये. कोणाला द्यायचा वेळ तुला? आता तुझा जो काही वेळ आहे तो फक्त माझा आहे. मग कधी? काळ आला की. कसं आहे, तुझी फक्त वेळ येऊन चालणार नाही. म्हणजे आमची समोरासमोर भेट होणार नाही? इतके तरी नाही. का? मुद्दे सापडत नाही. की ज्याला वाचवायचंय त्याला विश्वासात घ्यायला त्याचाच तुमच्यावर विश्वास नाही. मला माझ्या वकिलाला भेटायचं. कधी भेट करून देणार? तनिष्काला. तिथपर्यंत पोहोचलास? गुड. सगळ्याच बाजूने नाड्या आवळायच्या असं ठरवलंयस? ती केस घेत नाही म्हणते. गरजही नाही. काय गंमत आहे बघ ना विक्रांत. माझी वकील मला सोडवायला तयार नाही आणि मी तुमच्या हातात असूनही तुम्ही मला आरोपी ठरवू शकत नाही. आहे ना गंमत? सगळे पुरावे जेव्हा मिळतील. अजून सापडायचे आहेत ना तुझ्याकडे सगळे? चमचा, रुमाल, एस, फिंगरप्रिंट्स. तूच म्हणाला होतास सगळे पुरावे. फक्त सोडलं गेलेलं नाव जरा त्रासदायक आहे. आदिनाथ शास्त्री. खूप प्रयत्न करतोयस त्याला सोडवायला. 100 दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. हे तत्व आहे ना तुमचं, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. शब्दशः पाळूया तुझं तत्व. 100 नाही, एका दोषाला सोड. म्हणजे तुझ्या लेखी स्वदोषी आहे त्याला सोड आणि मी एका निर्दोषाला सोडवते. कसं आहे ना विक्रांत, चुका सगळ्यांकडूनच होतात. पोलीस डिपार्टमेंटही त्याला अपवाद नाही. तू जाहीर कर सगळ्यांसमोर, मी चुकून सुलेखाला पकडलं.
आणि मी चुकूनही आदिनाथ शास्त्रीचं नाव येऊ देणार नाही. हॅपी एंडिंग. कशी वाटली स्टोरी? इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. हॅलो. कोण? वसुधा का ग? बोला बाबा. वसुधा, मी समजू शकतो तुझ्या मनाची अवस्था खूप बिकट झाली असणार आणि म्हणून तुला धीर देण्यासाठी फोन केला आहे मी. बाबा काय झालंय हो हे? आपल्याच नशिबात का? आणि काय 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 केलंय काय हो आदिनी? पोलीस काहीच उत्तर देत नाहीयेत. आदिला भेटू सुद्धा देत नाहीत. हे पोलीस स्टेशनला जाऊन आले त्यानंतर एका अक्षराने काही बोलले नाहीयेत. स्वतःला सांभाळ वसुधा, शांत रहा. बाबा कशी शांत हो? आधीची सुटका होईपर्यंत मला काही सुचणार नाही हो. आदिनाथची सुटका व्हायला त्याला अटक कुठे झाली आहे? त्याला फक्त चौकशीसाठी पोलीस घेऊन गेले आहेत. मग अजून तो घरी का नाही आला बाबा? आता रात्र झाली. बाबा मनात नको नको ते विचार येतात. गेल्या आठवड्यात सुरेखाला अटक झाली. प्रिया म्हणते की ती अभिमानच्या मृत्यू संदर्भातच असणार म्हणून. आणि आता आदिला बाबा त्याच्या हातून काही चूक नसेल न झाली? नाही वसुधा, आदिनाथच्या हातून चूक होणं शक्य नाही. मग पोलीस का घेऊन गेलेत त्याला? त्या विक्रांत भोसलेचं काय वाईट केलंय हो आपण? का असं वैर धरलंय त्यांनी आपल्याशी? मागे यांना सुद्धा त्यांनी असंच. वसुधा, चौकशी हा पोलीस यंत्रणेच्या कार्याचा भाग आहे. सुलेखाला अटक झालेली आहे. तिच्या जवळच्या लोकांची चौकशी होणारच. पण आदिनाथने समाधानकारक उत्तर दिली की पोलीस त्याला सोडून देतील. मग खरंच असं होईल ना? असंच होईल. आदिनाथच्या खरेपणावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तूही मनात अजिबात वाईट विचार आणू नकोस. नामस्मरण कर म्हणजे मन शांत राहील आणि अख्ख्या घरालाही तू धीर देऊ शकशील. कळलं? ठेवतो फोन. हो बाबा. श्रीराम श्रीराम.
नाही नाही तसं काही नाही. बरं मी येते ना. हो काहीच काळजी करू नका येते. बरं. आई सुलेखाला अटक झाली. हो 3 दिवस झाले या गोष्टीला आणि मला आज कळतंय. मला परवाच कळलं. काय मला सांगितलं नाही साई तू. विसरले. विसरले म्हणजे अगं कोणा परक्याबद्दल घडतंय काय हे. परक्याबद्दल घडलं असतं तर मला वाईट वाटलं असतं, धक्का बसला असता. पण सुलेखाच्या बाबतीत हे घडतंय त्याचं मला काहीही वाटत नाही. एक तर इतक्या दिवसांनी तिचा पत्ता लागलाय आणि तेही ती पोलीस स्टेशनला आहे असं. बरं आहे ना. इतके दिवस ती कुठे होती, काय करत होती हे तर कळेल. तेही योग्य माणसांकडून. काही पोलीस आहेत ते. हो ना. पकडण्यामागे त्यांचं वैयक्तिक कारण काहीही नसतं. जे काही ते करतात ते समाजाच्या हिताचंच असतं. मी पोलीस स्टेशनला चालले. काहीही उपयोग होणार नाही. हे बघ तिला भेटणं आपलं कर्तव्य आहे. तुझं कर्तव्य तू पार पाड. पण पोलीस त्यांचा अधिकार सोडणार नाही. म्हणजे ती दोषी आढळली तर तिला शिक्षा होणार. आई अगं का असं वाईट साईड बोलतेस. लहानपणापासून तिच्या चुकांना कधीही शिक्षा मिळाली नाही. आता चुका मोठ्या झाल्या तेव्हा शिक्षाही मोठी नको व्हायला. ताई सुलेखा. तू येणार नव्हतीस ना. सुलेखा. सावंत. सुलेखा तू मीच आणलंय तुम्हाला इथे. दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. सुलेखा मला बोलायचं. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. एवढी मोठी गोष्ट केलीस तू, कारणही तेवढंच महत्वाचं असणार नाही. बोला. मला इथून बाहेर पडायचंय आत्ता. कसं शक्य आहे? त्यासाठी मला तुमच्या शरीराची गरज आहे. काय? हळू बोलाल. कारण काय? कारण सांगत बसले तर वेळ निघून जाईल आता. तो मला कारण कळल्याशिवाय एवढी मोठी रिस्क मी घेणार नाहीये सुलेखा. कारण सांगण्यात वेळ घालवला तर परिणाम भयानक होतील तनिष्का. चालेल मला. कारण सांग. माझ्या घराची झडती घेतली तुमच्या भावानं. मग डायरी सापडली त्याला आणि मूर्ती कशी नाही सापडली. दिस इज नॉट पॉसिबल. तो काही बोलला नाही त्याच्याबद्दल. याचाच अर्थ झडती घेतली आहे की नाही हे नक्की नाही. मी रिस्क घेऊ शकत नाही. काही करून ती मूर्ती मला लपून ठेवायला हवी. ती जर कोणाच्या हाताला लागली तर मग मी जाते ना. जा जा. तुम्हाला हे चांगलं माहिती की हे काम फक्त मी करू शकते तनिष्का. नक्की हेच कारण आहे? विश्वास नाहीये ना माझ्यावर? तुम्ही सांगितले तर म्हणून हे सगळे प्रकार थांबवले होते मी. आज मला तुमची गरज होती म्हणून मला करावं लागलं हे सगळं, तरी विश्वास नाहीये माझ्यावर. मला स्पष्टीकरण नकोय. किती वेळ लागेल?
नाही. रात्री 12 वाजेपर्यंत तू इथे परत आली पाहिजेस. माझं शरीर मला परत मिळालं पाहिजे. आणि तसं जर का नाही झालं तर परिणाम काय होतील हे तुलाही चांगलं माहितीये. मला बंद दरवाजे उघडता येतात. कळलं? मान्य आहे मला तनिष्का.